नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे घटक क्रमांक 3 ची माहिती संपवली आहे. तर कालचा घटक म्हणजे कालच्या पिरियडमध्ये आपण जी माहिती पाहिली ही तत्कालीन स्थितीमधल्या जे बादशाह अकबर आहे त्या अकबराबद्दलची माहिती आपण पूर्णपणे पाहिली. या अकबराच्या धर्मासंबंधीची माहिती पूर्णपणे पाहिली. तर या अकबराच्या धर्मासंबंधीची माहिती पाहत असताना आपण अकबराचं धार्मिक धोरण कशा पद्धतीने हिंदू बाबतचं होतं, राजपुताबाबतचं होतं, म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांसोबतच होतं, याची माहिती आपण अभ्यासाला. मग आता ह्या आपल्या पुढचा एक घटक आहे म्हणजे घटक क्रमांक 4, प्रकरण क्रमांक 4 यानंतर शहाजहान आणि औरंगजेब याची माहिती पाहिजे आपल्याला. तर आता हा घटक म्हणजे आपल्या सिलेबस मधला शेवटचा घटक आहे. या पिरियडमध्ये आपण शहाजहान आणि औरंगजेब या घटकाची फक्त माहिती म्हणजे कोणकोणते घटक आपण शिकणार आहोत, या घटकाची कोणकोणती माहिती आपण पाहणार आहोत हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याचबरोबर आतापर्यंत कोणकोणता भाग होऊन गेला हे थोडक्यात उजळणी करण्यासाठी म्हणून हा पिरियडमध्ये घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण आतापर्यंत कोणकोणता भाग म्हणजे प्रकरण क्रमांक 3 पर्यंत आपलं काय काय झालं, कशा पद्धतीने मांडणी करण्यात आली हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आतापर्यंत मी एक भाग 1 भाग 2 अशा पद्धतीने जवळपास 17 भाग मी तुम्हाला टाकले, म्हणजे 17 भागामध्ये माहिती सांगितली. आता हे शेवटचा घटक आहे, घटक क्रमांक 4 शहाजहान आणि औरंगजेब. आणि आपला जो पेपर आहे या पेपरमधले आपण 3 घटक जी माहिती पाहिली त्या 3 घटकाची थोडक्यात जे सिलेबसनुसार उजळणी आपण थोडी घेऊ आणि या घटकामध्ये म्हणजे जे आपण घटक क्रमांक 4 मध्ये काय शिकणार आहोत त्याची माहिती आजच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. आणि उद्यापासून आपण शहाजहान आणि औरंगजेब या घटकाला प्रत्यक्षपणे सुरुवात करणार. तर आजचा घटक म्हणजेच या घटक क्रमांक 4 ची पार्श्वभूमी असेल किंवा त्या अगोदर आपण काय काय शिकलो याची पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. आता आपण आपला जो पेपर आहे भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 कालखंडामध्ये, यामध्ये मुघलांचा इतिहास मांडण्याचं काम, मुघल जी राजसत्ता इसवी सन 1526 मध्ये भारतामध्ये बाबराने स्थापित केली, इब्राहिम लोधीचा पराभव करून, या सत्तेची माहिती आपण सर्वप्रथम घ्यायला सुरुवात केली. घटक क्रमांक 1 मध्ये मुघलकालीन इतिहासाची आपण साधने बघितली. त्या साधनामध्ये काय होती? वाङ्मयीन साधने होती. म्हणजे मुघलांचा इतिहास ग्रंथ स्वरूपात कशा पद्धतीने मांडला गेला, त्याच्यामध्ये काही आत्मचरित्र असतील, काही इतिहासकार असतील किंवा दरबारी जे काही लिखाणकार असतील यांनी मांडलेले वाङ्मयीन साधने पूर्णपणे पाहिली. त्याच्यानंतर पुराण वस्तू संशोधन विषयी सांगितलं, म्हणजे त्याला भौतिक साधना आपण म्हणतो. ज्या साधनाच्या आधारे मुघलांचा इतिहास, किल्ले, राजवाडे किंवा इमारती, अशा विविध शिलालेख, अशा विविध साधनाच्या माध्यमातून समजण्यास मदत झाला. म्हणून मुघलकालीन इतिहासाची साधने पूर्ण समजून घेतलो घटक क्रमांक 1 मध्ये. आणि घटक क्रमांक 2 मध्ये प्रत्यक्ष मुघल साम्राज्याची स्थापना म्हणजे बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना कशा पद्धतीने केली ह्याच्याबद्दल माहिती सुरुवात केली. त्यामध्ये सम्राट किंवा बादशाह बाबर ज्यांनी मुघल घराण्याची सत्ता भारतामध्ये 1526 मध्ये केली आणि पानिपतची पहिली लढाई ही इब्राहिम लोधी विरुद्ध लढली गेली. लढल्यानंतर त्याच्यामध्ये विजय मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये मुघलांची सत्ता निर्माण झाली. तुघलक घराणं लोधी घराण्याची सत्ता जाऊन एक नवीन कालखंड म्हणजे 1526 मध्ये एक कालखंडात सुरुवात झाली. तो म्हणजे बाबराचा कालखंड, तो मुघलांचा कालखंड. आणि त्याच्या घराण्याला त्याचं नाव होतं मुघल घराणं आणि त्यामुळे त्या घराण्याला नाव पडलं मुघल घराणं. आणि यापासूनच सुरुवात झाली ती मुघल कालखंडाला सुरुवात. आता ह्या मुघल कालखंडाची सुरुवात बाबरापासून झाली. बाबराने इसवी सन 1526 ते 1530 कालखंडामध्ये काय केलं तर साम्राज्याचा विस्तार केला, साम्राज्य वाढवलं.
आणि 1530च्या कालखंडामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि या प्रकरणामध्ये आपण बाबराबद्दल काय माहिती पाहिली, पानिपतची पहिली लढाई कशा पद्धतीने त्यांनी जिंकलं, साम्राज्य विस्तार कसा केला ही माहिती पाहिली. आणि त्याचा कालखंड होता 1526 ते 1530 मध्ये. मग 1530 ते 1556च्या कालखंडात म्हणजे 1530ला त्याचा पुत्र हुमायूँ आला राजसत्तेवर. या हुमायूँ राजसत्तेवर आल्यानंतर त्यांनी 1540 पर्यंत म्हणजे 1530 ते 1540 10 वर्षे सत्ता गाजवला त्यांनी. नंतर त्याची सत्ता शेरशाह सूर नावाच्या सूर शासकाने अफगाण जे काही शासक असेल यांनी मिळून घेतली आणि इसवी सन 1540 जवळपास 1540 ते 1555 पर्यंत म्हणजे 15 वर्ष सत्ता ही सूर घराण्याची मुघलांची सत्ता जाऊन शेरशाह सूरची सत्ता आली. आता ही सत्ता भारतामध्ये 15 वर्ष टिकून राहिली बाबरानंतर. हुमायूँ भटकंतीचं आयुष्य जगावं लागलं. आपल्याला हुमायूँ बद्दलची माहिती ही शेरशाह सूरीच्या साम्राज्याचा शेरशाह सूरीचं साम्राज्य, त्याचा विस्तार, त्याने केलेल्या सुधारणा, राज्यकारभार यामध्ये हुमायूँच्या कालखंडाची माहिती सुद्धा आली. म्हणजे सर्वप्रथम बाबराची माहिती 1526 ते 1530च्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर इसवी सन 1530 मध्ये जो हुमायूँ राजसत्तेवर आला त्याच्याकडून 10 वर्षानंतर 1540च्या कालखंडामध्ये सत्ता शेरशाहकडे गेली. तो निर्वासितांचे जीवन जगू लागला. 1540 ते 1555 पर्यंत शेरशाह सूरीने आपली सत्ता गाजवली 5 वर्षे 1540 ते 45 पर्यंत. त्याच्यानंतर 1545 ते 1555 पर्यंत त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे सूर घराण्यातल्या शासकाने राज्यकारभार केला. त्या कालखंडामध्ये शेवटी 1555 मध्ये या हुमायूँने शेरशाहच्या वंशजाकडून सत्ता मिळवून घेतली आणि ही सत्ता मिळवल्यानंतर पुन्हा एकदा भारतावर जी मुघल सत्ता 1526 मध्ये निर्माण झाली होती ही सत्ता पुन्हा एकदा म्हणजे 1555 मध्ये हुमायूँने जिंकून घेतली. आणि हुमायूँने जिंकून घेतल्यानंतर 1555 मध्ये जिंकून घेतली आणि 1556च्या कालखंडामध्ये त्याचा मृत्यू झाला. हुमायूँचा मृत्यू झाल्यानंतर पुढचा एक नवीन कालखंड किंवा मुघलांचा एक नवीन पर्व सुरू झालं. त्या पर्वाला सुरुवात म्हणजेच तत्कालीन स्थितीची माहिती पाहत असताना आपण घटक क्रमांक 3 बादशाह अकबर. बादशाह त्याच्या अगोदर आपण शेरशाह सूरीबद्दल पूर्ण माहिती पाहिली. 1540 ते 1555 पर्यंत जी सत्ता टिकली त्याची माहिती पाहिली. हुमायूँचा कालखंड त्याच्यामध्ये समाविष्ट होता. त्याच्यानंतर आला बादशाह अकबर. आता या बादशाह अकबर आहे, या बादशाह अकबराने स्वतःची साम्राज्य व्यवस्था किंवा राज्य निर्माण केलं. आता ही बादशाह अकबराची सत्ता म्हणजेच 1556 पासून तो राजपदावर काबीज झाला किंवा राजपदावर आला आणि 1556च्या कालखंडामध्ये त्यांनी एक स्वतःची म्हणजे आपलं जे स्वतःचं साम्राज्य मुघल साम्राज्य होतं हे साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला. आता हे मुघल साम्राज्य कशा पद्धतीने होतं तर मुघल साम्राज्य हे बाबरानं जे निर्माण केलं होतं त्या मुघल साम्राज्याची खऱ्या अर्थानं वास्तवात वाढ करण्याचं काम या अकबराने केलं होतं. म्हणून अकबराला साम्राज्याचा वास्तविक संस्थापक किंवा साम्राज्य विस्तारक म्हणून ओळखलं जातं. आता या अकबराबद्दल वेगवेगळे मत अकबराच्या कार्याचा जर विचार केला तर सर्वप्रथम त्यांनी जी पानिपतची दुसरी लढाई आदिलशाह सूरचा जो सेनापती हेमू होता हिंदू याला 1556च्या लढाईमध्ये त्यांनी 1556च्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये हरवले आणि त्यांनी दिल्ली आणि आग्रा हे शहर काबीज करून घेतले आणि त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली अकबराने. आणि साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने केलं, उत्तरेतल्या सर्व सत्ता त्यांनी मिळवून घेतल्या, त्याचबरोबर दक्षिणेतल्या सर्व सत्ता मिळवून घेतल्या
आणि त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये भारतामधलं उत्तर भारत जिंकून घेतल्यानंतर दक्षिण भारताची परिस्थिती, पाच बहामनीशाया, विजयनगरचं साम्राज्य कशा पद्धतीनं होतं आणि त्याची पार्श्वभूमी कशी होती आपण तर माहिती पाहिजे. पण या दक्षिण धोरण त्याचं कशा पद्धतीने होतं या धोरणाबद्दल बी आपण माहिती पाहिजे. खानदेशचा प्रदेश मिळवून घेतला, आसरगड असेल, त्याच्यानंतर जो काही अहमदनगरचं राज्य असेल, चांदबिबी, याचं ह्या सुद्धा सत्ता मिळवून घेतली. आणि ह्या सत्ता त्यांनी उत्तरेमध्ये तर सर्व बंदोबस्त केला होता, उत्तरेतल्या सत्ता पूर्णपणे टिकून ठेवल्या होत्या, त्याच्याबरोबर त्यांनी दक्षिणेतल्या सत्ता मिळवण्यास प्रारंभ केला. आणि त्याच काळामध्ये जी बहामनी, हसन गंगू बहामनीचं साम्राज्य, जे बहामनी साम्राज्य होतं, त्याची विभागणी होऊन 5 बहामनी शाया निर्माण झाल्या होत्या. या 5 बहामनी शायाचाच शेवटी म्हणजे अकबराच्या काळामध्ये दक्षिण धोरणामध्ये विजयास प्रारंभ झाला आणि सम्राट जो बादशाह औरंगजेब आहे या घराण्याचा शेवटचा कर्तबगार शासक याच्या कालखंडामध्ये ज्या 5 बहामनी शाया होत्या ह्या पूर्णपणे नष्ट होऊन गेल्या किंवा मुघल साम्राज्यामध्ये समाविष्ट झाल्या होत्या औरंगजेबाच्या काळात. म्हणजे दक्षिण धोरणाबद्दल बी आपण माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये अकबराच्या धर्मासंबंधीची माहिती पाहिजे. धर्म अकबराचा कसा होता, त्यांनी धर्मामध्ये हिंदू धर्माबद्दल कशा प्रकारची भूमिका घेतली, त्याचबरोबर मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी कशा प्रकारची हिंदू धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये कशा पद्धतीने बदल करायला सुरुवात केली, या बाबी आपण समजून घेतल्या. तर तत्कालीन स्थितीमध्ये जो अकबर होता हा साम्राज्याचा विस्तारक म्हणून ओळखला जात होता आणि त्याच्यावर एक स्वतंत्र घटकाची नेमणूक किंवा स्वतंत्र एक चॅप्टर बादशाह अकबर म्हणून दिलं. त्याच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये त्याचा विस्तार कसा झाला, दक्षिण धोरण कसं होतं, त्यानंतर धर्मासंबंधीचे त्याचे धोरण कसं होतं हे आपण पूर्णपणे माहिती पाहिजे. आता ह्या धोरणानंतर म्हणजेच याच्यानंतर बादशाह अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र त्याचा पुत्र म्हणजे जहागीर हा राजसत्तेवर 1605 ते 1627 मध्ये आला. पण या बादशाह जहागीर याबद्दल आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला माहिती पाहायची नाही, कारण आपला शेवटचा घटक जो आहे तो शहाजहान आणि औरंगजेब आहे. तरी पण आपला जो शहाजहान आहे, उद्याला आपण जो घटक सुरुवात करणार आहोत त्यामध्ये शहाजहानचं जे काही पूर्व आयुष्य किंवा त्याच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती पाहत असताना जहागीरबद्दल माहिती येणारच आहे. जे सम्राट अकबराचा पुत्र म्हणजे जहागीर इसवी सन 1605 ते 1627 मध्ये त्यांनी मुघलांची सत्ता सांभाळली. या सत्तेची माहिती आपल्याला या सिलेबसमध्ये घ्यायची नाही, म्हणजे सिलेबसनुसार तर घ्यायची नाही, पण तरी पण आपण उद्याच्या घटकामध्ये जो आपला घटक क्रमांक 4 सुरू करणार आहोत, शहाजहान आणि औरंगजेब म्हणजे मुघलांचा कालखंड असणाऱ्या यांची माहिती पाहत असताना त्याची पूर्ण माहिती आपण पाहू शहाजहान आणि औरंगजेबाची. मग त्या शहाजहानच्या कालखंडाचा पाहण्यासोबत बरोबरच आपण जहागीरचा कालखंड किंवा त्याच्या घटना घडामोडी त्या काळातल्या ह्या शहाजहानच्या कालखंडाचा अभ्यास करताना येणारच आहे. म्हणजे उद्याचा घटक आपला कोणता आहे, शहाजहान आणि औरंगजेब. आता ह्या शहाजहान आणि औरंगजेबाबद्दल माहिती पाहत असताना शहाजहानने भारतातल्या म्हणजे दक्षिण भारतातल्या, उत्तर भारत तर पूर्णपणे काबीज केला होता, पण दक्षिण भारतातल्या ज्या राजसत्ता बहामनी शाया होत्या यांना पूर्णपणे बंदोबस्त करण्याचं काम केलं. त्याच काळामध्ये मराठ्यांची जी सत्ता म्हणजे जे काही छत्रपती शिवाजी महाराज, त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी या 5 बहामनी शायामध्ये जे चाकरी करायची त्यांनी स्वतंत्रपणे एक राज्य निर्माण करण्याचं एक प्रेरणा निर्माण केली. त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, त्याचबरोबर शहाजीराजे यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण भारतामध्ये एक मराठा राज्य निर्माण करण्याचं काम केलं. याची माहिती म्हणजे दक्षिण धोरणामध्ये येणार आहे. तर आपल्याला या घटकामध्ये उद्यापासून शहाजहान आणि औरंगजेबाची माहिती पाहिजे. त्यामध्ये शहाजहानची कारकीर्द आणि त्यांनी केलेले विजय कशा पद्धतीने मिळवले तो कालखंड, त्याचबरोबर राजपूत विषयक
शहाजहानचं धोरण कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर शहाजहानचं धर्मासंबंधीचं धोरण कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर शहाजहानची दक्षिणेतलं धोरण कशा पद्धतीचं होतं याची माहिती पाहिजे. आणि हेच घटक तशाच पद्धतीची माहिती औरंगजेबाबद्दल. औरंगजेब हा त्याची कारकीर्द, हा औरंगजेब शहाजहानचा पुत्र आहे आणि यांनी केलेली कारकीर्द असेल, त्यांनी केलेले विजय मिळवलेले राजपूतविषयी त्यांचे धोरण कसं होतं, धर्मासंबंधीचे धोरण कसं होतं, त्याचबरोबर दक्षिण धोरण कशा पद्धतीचं होतं. आणि औरंगजेबाच्या कालखंडात म्हणजेच इसवी सन 1707 मध्ये कशा पद्धतीने मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला याची माहिती पाहिजे. तर आपला जो उद्यापासून कालखंड म्हणजे पिरियड सुरू होईल ते शहाजहानची तर माहिती पाहायचं, पण जहागीरचा कालखंड आपण थोडक्यात पद्धतीने अभ्यासणार आहोत. ती माहिती जहागीरचा कालखंड थोडक्या पद्धतीने अभ्यासणार आहोत, ती शहाजहानच्या कालखंडामध्ये पूर्णपणे येऊन जाईल. आणि आपल्या पेपरचं टायटलच आहे इसवी सन 1526 ते 1707 मधला भारताचा इतिहास. आणि 1707 मध्ये या औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मुघल सत्ता मोडकळीस आली, मुघल सत्तेच्या ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. आपला जो सिलॅबस दिला आहे हा सिलॅबस म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये फक्त एक जहागीरचा कालखंड पूर्णपणे मांडला गेला नाही, त्याच्यामध्ये बाबराचा कालखंड पूर्ण आला 1526. आपण मुघल साम्राज्याचे जे काही शासक आहे यांचा जर कालखंड पाहिलात तर बाबराचा कालखंड हा 1526 ते 1530चा कालखंड. त्याच्यानंतर जो हुमायूनचा कालखंड आहे तो 1530 ते 1555 पर्यंत, त्यामध्ये शेरशाह सूरची सत्ता आली त्यामध्ये. त्याच्यानंतर जहागीरचा कालखंड हा 1605 ते 1627 मध्ये. आणि जो शहाजहान आहे याची सत्ता म्हणजे उद्यापासून आपण घटक सुरुवात करणार आहोत ती 1627 ते 1658 पर्यंत हा शहाजहानचा काळ. आणि त्यानंतर जो औरंगजेब आला तो 1658 ते 1707 मध्ये बादशाह पद त्यांनी मुघल बादशाह म्हणून पद भूषवलं, याची माहिती पाहणार आहोत. या सिलॅबसमध्ये आपल्याला सर्व घटकाची म्हणजे मुघल घराण्यातल्या बादशहाची पूर्ण माहिती तर मिळत आहे. कशा पद्धतीने बाबराची माहिती पूर्ण मिळाली, त्याच्यानंतर हुमायूनची माहिती शेरशहाच्या सूरच्या कालखंडात म्हणजे केलेल्या पराक्रम आणि युद्ध लढायामध्ये मिळाली. त्याच्यानंतर जो काही सम्राट अकबर आहे त्याचे स्वतंत्रपणे त्याची मांडणी किंवा प्रकरण क्रमांक 3 का दिले, तो साम्राज्य विस्तार किंवा त्याच्यामुळे साम्राज्य जास्त वाढलं गेलं. आणि शेवटचा घटक म्हणजेच शहाजहान आणि औरंगजेबाची माहिती पाहिजे. आणि शहाजहानची माहिती पाहत असताना आपल्याला कशाची माहिती तर जहागीरची माहिती पूर्णपणे मिळणार आहे. म्हणजेच बाबराचा पुत्र हुमायूनचा पुत्र हा जहागीर, अकबराचा पुत्र जहागीर आणि जहागीरचा पुत्र शहाजहानचा पुत्र औरंगजेब. या शासकाची माहितीपैकी आपल्याला 4 शासकाची पूर्णपणे माहिती सिलॅबसमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये बाबर, त्याच्यानंतर अकबर, त्यानंतर शहाजहान आणि औरंगजेब. तर आत्तापर्यंतचा घटक म्हणजे मी तुम्हाला जे काही 17 व्हिडिओ किंवा सिरीजमध्ये वेगवेगळे दररोजचं टाकत आलो. आत्तापर्यंत आपण काय शिकलो आणि उद्याच्या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत याच्यामध्ये उजळणी घेतली. आणि हा पिरियड किंवा चॅप्टर आज मी तुम्हाला प्रत्यक्ष शहाजहान आणि औरंगजेबाबद्दल माहिती सुरुवात करायला काही हरकत नव्हती, परंतु आत्तापर्यंत आपण काय घेतलं, काय शिकलो हे एक पूर्व उजळणी राहावी, काय शिकत आलो. सतत तुम्ही दररोजचे व्हिडिओ पाहतात, पण त्या व्हिडिओ बरोबरच तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणती माहिती पाहिली, या माहितीचा कोणकोणती माहिती होती याच्याबद्दल थोडक्यात मत थोडक्यात आपण ओव्हरलुक करण्याचं काम केलं. तर ही माहिती सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण काय शिकत आहोत, आपला सिलॅबस काय आहे, आत्तापर्यंत काय शिकत आलो याची माहिती मांडणी केलेली आहे. तर उद्याचा घटक क्रमांक 4 शहाजहान आणि औरंगजेब याची पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. या शहाजहानची माहिती आणि औरंगजेबाची माहिती या दोघांची माहिती पाहायची आहे. तर सर्वप्रथम आपण शहाजहानच्या माहिती म्हणजे 5 घटकामध्ये पाहणार आहोत. कारकीर्द असेल,
त्याचे पराक्रम असतील 1 नंबर. नंबर 2 राजपुतीविषयी त्याचे धोरण कशा पद्धतीचं होतं. नंबर 3 धर्मासंबंधीचं त्याचं धोरण कसं होतं. नंबर 4 दक्षिणेमध्ये त्याने साम्राज्य विस्तार किंवा धरण कसं होतं. आणि नंबर 5 मुघल साम्राज्याचा ऱ्हास हा औरंगजेबाच्या काळात म्हणजे शहाजहानच्या काळात तर ऱ्हास तर झाला नाही, पण औरंगजेबाच्या काळामध्ये झाला होता. म्हणजे हा शेवटचा घटक. अशाच पद्धतीच्या औरंगजेबाची माहिती पाहत असताना या 5 घटकामध्ये पाहायचं. आणि 1707 जो औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यानंतर मुघल साम्राज्य कशा पद्धतीने ऱ्हास होत गेला आणि त्यानंतरची सत्ता ही वेगवेगळ्या भागामध्ये विभागली गेली आणि या विभागणी झाल्यानंतर मुघल सत्ता कशी ऱ्हास होत गेली याची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.